डिफेन्स मध्ये ज्याला करिअर करायचंय, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरामिलिटरी सर्व्हिसेस. ठीक आहे. सो if you want to become an officer if you want to serve the country, then you have to appear for exam conducted by UPSC, that is NDA and NA, National Defense Academy and National Academy, Naval Academy. आता हे जे आहे, this exam is conducted 2 times in a year. How many times? 2 times in a year. Negative marking exam आहे. PCM तुमचं असणं गरजेचं आहे. लाईफ ऍट NDA बघायचा हा व्हिडिओ, थोडा दाखवते मी, म्हणजे अजून ज्यांनी विचार केला नाहीये ते विचार करतील. स्क्रीन दिसते? कॅन यू सी द स्क्रीन स्टुडंट? Yes. ओके. आवाज येतोय? सुबह सुबह नेशनल डिफेंस एकेडमी के कैंपस में जैसे जान आ जाती है. कदम से कदम मिलाकर दौड़ते हुए कैडेट्स अपनी ड्रिल कमांड्स दोहराते हुए क्वार्टर डेक की तरफ बढ़ते हैं. उनकी आवाज कैंपस के शांत माहौल में चारों तरफ गूंज उठती है. हिंदुस्तान के पास दुनिया की तीसरी सबसे बड़ी आर्मी यानी थल सेना, चौथी सबसे बड़ी एयरफोर्स यानी वायुसेना और 7वीं सबसे बड़ी नेवी यानी नौसेना है. ये तीनों तरह की फौजों को ट्रेनिंग देने वाली दुनिया की पहली एकेडमी है जहां अच्छे इंसान और बेहतरीन योद्धा तैयार किए जाते हैं. ये है NDA यानी नेशनल डिफेंस एकेडमी. नेशनल डिफेंस एकेडमी. नेशनल डिफेंस एकेडमी हिंदुस्तान का एक बेहतरीन. ओके, वेळ जास्त झालेला आहे. सो ऍटलिस्ट जे बघून यू फील की आपल्यालाही जायला हवं. NDA कुठे आहे? पुण्याला. देहरादून. येस. नाही, देहरादून, पुण्याला बेसिक आधी तुम्हाला करायचं आहे, त्यानंतर कुठे जायचं मी ते सांगते. देहरादून वगैरे कसं जायचं आय टेल यू. नॅशनल डिफेन्स अकॅडमी एंट्री काय होते? रिटर्न एक्झामनी होते. ठीक आहे. हाईट वगैरे तर गरजेचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा. यू मस्ट बी ऍट द एज ऑफ 16.5 to 19 years ऍट द टाइम ऑफ द बिगिनिंग ऑफ द कोर्स. ओके. क्वालिफिकेशन तुमचं काय असायला पाहिजे? 10+2 फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स आवश्यक आहे. जी NDA ची एक्झाम होते ती मे मध्ये असेल किंवा डिसेंबर मध्ये असेल. ठीक आहे. या वेबसाईट्सवर तुम्ही जायचंय आणि बघायचंय. So you will get to know ki when the exams are conducted. Written examination मध्ये पेपर 1 मॅथमॅटिक्स असतो, जनरल एबिलिटी, इंग्लिश आणि GK. फाईन. आता 3 इयर्सचं ट्रेनिंग NDA ला होतं. ओके. कोणीतरी देहरादून म्हटलं, सगळे देहरादूनवाले, एअरफोर्स वाले असे, नेव्ही असो किंवा आर्मी असो, या सगळ्यांचं बेसिक ट्रेनिंग पुण्याला होतं NDA. त्यानंतर आफ्टर 3 years ऑफ ट्रेनिंग, 1 year, if the person is selected for army, goes for a training at Dehradun. आलं लक्षात? त्यानंतर if a person according to his 3 years performance gets selected for Navy as a naval cadet, then he has to go 1 year at Goa. And the last is that if you are selected for Air Force, then you have to go for Hyderabad, not for 1 but 1.5 year. पण मात्र बेसिक 3 वर्ष जे आहे ते कुठे करायचं आहे? पुण्याला. ओके. यू हॅव टू डू इट इन पुणे. ठीक आहे. नाउ आय गो लिटल फास्टर म्हणजे बिकॉज इट्स टू टाइम अप. NCHMCT हे सगळं करत असताना कधीतरी वाटलं बाबा खूप झालं, आता मला लेट मी गो इन टू हॉटेल मॅनेजमेंट. तर सायन्सचे विद्यार्थी NCHMCT करू शकता, विच इज द हॉटेल मॅनेजमेंट टेस्ट. ओके. ऑल ओव्हर द नेशन. This test consists of numerical ability, reasoning, current affairs आणि English. यामध्ये तुमचं फिजिक्स, तुमचं केमिस्ट्री, तुमचं मॅथमॅटिक्स, तुमचं बायोलॉजी कुठेही कामात येत नाही ऍज अ सब्जेक्ट. यू कॅन जस्ट अपियर फॉर दिस टेस्ट टेकिंग अप न्यूमेरिकल एबिलिटी, रिझनिंग, करंट अफेअर्स अँड इंग्लिश. 200 क्वेश्चन्स असतात. 3 तासाचा पेपर असतो. There is 1 mark for correct answer and 1/4 of the mark is deducted for the wrong answer. हॉटेल मॅनेजमेंट ज्याला करायचंय त्यांनी ही एक्झाम करायची आहे, द्यायची आहे. What courses are they offering? They're Bachelor of Science in Hospitality and Hotel Administration. Okay. So I have given you all this, children.
hope that you have understood की what are the different entrance examination and what are the different careers. कारण पहिली जी A to Z ची स्लाइड होती तिथेच आपल्याला दिसत होतं की there are variety of careers which you can choose. Only thing is you have to understand that what is okay for you, what is good for you, what is for you, which is very important. कारण जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही की माझ्यासाठी काय आहे तोपर्यंत इट्स जस्ट कोणी सांगतंय म्हणून आपण करतो आहे. Don't do that. Important is what you want is necessary. It is what you want is not that you always know what you want. You ask your parents, ask your teachers, figure out exactly, talk to the seniors, talk to NDA मध्ये कोणी तुमचं ओळखीचं असेल त्यांच्याशी बोला. मला NDA करायचं आहे, एक्झॅक्टली मला कसं करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, इन NDA, आफ्टर NDA लाईफ काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत आणि मग डिसिजन्स घ्यायचे आहेत. ओके. So fine, children, if you have any questions, you can ask. But before that, think about this. What is this? We will tell you, I will motivate you. NDA चा व्हिडिओ बघून वाटायला लागलं की नाही मला करायचं आहे. सुरुवातीचा व्हिडिओ बघून कितीही फेलियर समोर आले, कितीही अडथळे समोर आले, I am going to do it. I can do it. But then this is only for a time being because somebody is coming and speaking to you. But inner motivation जर नसेल, if there is internal motivation, then that's the key for your success. Like if egg is broken by outside force, आपण जर अंड फोडतो बाहेरून त्याचं काय होतं, एकतर ऑमलेट होतं किंवा भुर्जी होते, म्हणजे लाईफ एंड्स. बट इफ इट इज ब्रोकन फ्रॉम विदिन, इनसाइड, लाईफ बिगिन्स. त्याचे चिकन तयार होतात, इजंट इट? चिकन मीन्स चिक्स, स्मॉल चिक्स, त्याचे पिल्ले. Great things always begin from inside. आतमधूनच सुरुवात होते. म्हणून आम्ही कितीही सांगितलं तरी तुम्ही आहात जे त्यांनी ठरवायचं आहे की I have to become somebody someday. When you start thinking this, when you are going to do this, definitely things will be totally different than what they are today. So children, external motivation we can give, your parents can give, people around you can give. But then internally तुम्ही किती motivated आहात, that's a key for the success. Okay.